सामना किती महत्वाचा आहे. समोरचा संघ देखील तेवढा ताकदीत आहे म्हणजे तेजसला येणे गरजेचं होतं. धावसंख्या पाहतोय 6 बिनबाद. 6 धावसंख्येने अकाउंट ओपन केलं. आणखीन एक दरदर फटका पाहतोय आपण फाईन लेगच्या दिशेला. वन बाउन्स चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. 4 धावे दिसाडी. चौकार डीजे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ती म्हणजेच 12. इथे तेजस नरेसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय यतीन उल्हास धुमाळ साहेब यांच्याकडनं जर का 3 षटकार लागवले तर निर्धाव स्वरूपाचा चेंडू पण पाहतोय. धावसंख्या स्थिरावलेली 13 ही धावसंख्या धावफलकावरती. षटकातील आणखीन 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. विकास तावडे यांचे डावखुरा गोलंदाज. नावे संघाकडनं प्रत्येक सामन्यामध्ये प्रमुख गोलंदाज आणि पिवांचं नेहमी पहिला षटक घेऊन येणारा हा गोलंदाज. षटपतचा चेंडू पण पाहतोय. लेग स्टंपच्या बाहेर पडलेला चेंडू. अवांतर चेंडू. अवांतरने धावसंख्या वाढतोय. 14 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतोय. तेजस नरेने ते 2 फटके लगावले जे चौकारने षटकार. त्याच्यामध्ये थोडंसं लाईन भरकटलेले पाहायला मिळते गोलंदाज विकास तावडे यांची. विकासला या ज्या धावा खर्च केल्या त्यांचा कुठेतरी भरपाई करावी लागणार आहे. ओहो आणखीन एक खराब असा हा चेंडू म्हणावा लागेल. आतापर्यंत विकासाने आपल्या षटकामध्ये 5 चेंडू अवांतर फेकलेत. पाणी आणि स्प्रे घेऊन जायचं आहे. फर्स्ट किट घेऊन जायचं आहे. फेस किट
तर पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय विकास तावडे. फुलटॉस पद्धत चेंडू चांगल्या पद्धतीने ग्लास खेळले चेंडूला. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जाते सीमा रेषे बाहेर. चौकार. षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय धावपळ करते जितेंद्र 11 रोहा या संघाची बिनबाद 19 धावसंख्या धावपळ करते पाहतोय. राईट चेंडू सरळ बॅटच्या सहाय्याने मारलाय तत्पर मात्र एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिल्या संपतय. जे पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं संपलंय. पहिल्या षटकामध्ये नक्कीच विकास तावडे याने 20 धावा खर्च केल्या. त्याच्यामध्ये आपण जर त्याचे अवांतर चेंडू पाहायला गेले 5 अवांतर चेंडू पाहतोय आपण. परंतु इंजुरी असून देखील त्यांनी गोलंदाजी केली. आपल्या संघाच्यासाठी आणि गावाच्या नावासाठी नक्कीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला. परंतु आणखीन एक खेळाडू आपण पाहतोय तेजस नरे देखील थोडा फिटनेससाठी झगडताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकामध्ये तेजस नरेने 20 धावा नक्कीच आपल्या संघासाठी जमा केल्यात. चांगली सलामी जोडी मारावी लागेल. पहिल्या षटकातील 6 चेंडूचा सामना नक्की तेजस नरेने केला. 7वा चेंडू देखील मला वाटतं त्याच्याच वाट्याला येतोय. परंतु गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय तो म्हणजेच स्वराज देवले. दुसरा षटक पाहतोय P1-2 म्हणजेच पॉवर प्ले दुसरा षटक पाहतोय. हो जोरात टाकला चेंडू ऑफच्या दिशेने कट होतोय चेंडू. इष्टरक्षक मात्र चांगल्या पद्धतीने आपलं कामगिरी चोख बदलताना पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. इथे स्वराजला काहीतरी वाखडण्याचं गोलंदाजी करावे लागेल. मागच्या सामन्यामध्ये नक्कीच स्वराज देवले मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. नक्की तशीच चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. हो जोरात टाकला चेंडू आपण पाहतोय पॅडला आदळलेला चेंडू. लेग बिपेडचं अपील. सर लेग बाईज आहे ना. बॅट कट. बॅटला लागलेला बॅट कट हा चेंडू एक धाव तत्पर त्याच्या माध्यमातून पूर्ण होतोय. 21 धावसंख्या धावपळ करते पाहतोय. स्वराजला अशीच काहीतरी चांगली साजेशी कामगिरी करावी लागेल गोलंदाजीमध्ये. खोला टाकला चेंडू ब्रह्मास्त्र वापरला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक धाव घेणार का आणि नक्कीच चेंडूचं सदैव एक संजीवनी चौकार म्हणावा लागेल अनिल यांचा.
मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं, ज्या अजय साळवीला चेंडूने हुलकावणी दिली आणि चेंडू सीमारेषे बाहेर गेला, परंतु तो चेंडू पुन्हा त्या दिशेला गेला, परंतु अजयने मात्र चलाक असं चत्रकन केलं आणि अनिलला मात्र धावचित्त करण्यामध्ये यशस्वी झाला. मला वाटतं तो चौकाराचा अर्धा राग त्या स्टंपवरती काढला या क्षेत्ररक्षकाने. षटकातील 2 चेंडू बाकी. चांगली सुंदर अशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय स्वराज देवले, कमबॅक करतोय. कारण आता प्रमुख गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाणार तो म्हणजेच गोलंदाज स्वराज. स्ट्राईकला फलंदाज तेजस नरेक, बॅकफुटला सरसावलेला चेंडू हवेत. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न देखील, परंतु हवेमुळे चेंडू देखील काहीतरी हवेच्या दिशेने चेंडू जातोय, झेल मात्र सुटतोय. प्रयत्न चांगले होते, प्रयत्नांची पराकाष्ठा देखील करत होता, परंतु नशिबाची साथ मात्र आहे ती म्हणजेच तेजस नरेला. धावसंख्या धापळकर पाहतोय. षटक क्रमांक दुसरं चालू असताना 1 बाद 26 ही धावसंख्या धापळकर पाहतोय. षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज स्वराज याचा. डावखुरा फलंदाज प्रियेश पवार, एक आक्रमक असा फलंदाज. प्रियेशने सुरुवात जी केली ना भाईजान, जेव्हा क्रिकेट खेळायला लागला, आक्रमक फलंदाज गोलंदाज, चांगल्या पद्धतीचे खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं. स्वराज पुन्हा गोलंदाजी मार्कवर. ओहो, सुंदर फटका पाहतोय आपण. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. दुसऱ्या षटकामध्ये आपण धावसंख्येचा विचार केला, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय ते म्हणजेच 1 बाद 30, 15ची सरासरी पाहायला मिळते. ज्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केलेला विकास याने 20, परंतु स्वराजने कमबॅक केलं. एक फलंदाज माघारी परतला, 10 धावा खर्च केला. एक चांगलं कमबॅक म्हणावे लागेल 7-11 न्हावे संघाचं देखील. 5 षटकांची आपण लढत पाहतोय. एकच विचार, एकच वादळ, एकच बाणा, एकच रंग भगवा, एकच झेंडा भगवा, एकच मैदान शिवतीर्थ, एकच वक्ता हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. षटक क्रमांक 3 घेऊन येते गोलंदाज आदर्श सरलेकर. फिरकी का जादूगार ज्याला म्हटलं जातं. फार कमी वयामध्ये ह्या खेळाडूंनी व्यावसायिक क्रिकेटकडे वळण घेतलंय, परंतु आज खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये चुरस, काटेकी टक्कर, हाय व्होल्टेज मुकाबला नक्कीच भाईजान आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण एका बाजूला तेजस नरेचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला तुषार चौलकर. परंतु तुषार मात्र आज आपण पाहतोय फिटनेस पाटून अनफिटनेस आहे, परंतु मैदानामध्ये किशोर पाटील आहे. एक अनुभवी असा हा यष्टिरक्षक पाहतोय. फलंदाज रिवर्स पाठन करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारला हा चेंडू, तत्पर मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 31 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. प्रियेश याने चौकाराने आपला वैयक्तिक खाता अकाउंट ओपन केला होता, असा हा डावखुरा फलंदाज पाहतोय प्रियेश पवार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदर्श सरलेकर. षटक क्रमांक 3 धावसंख्या पाहतोय ती म्हणजेच हो हो, चांगली गोलंदाजी.
त्रिफळा उद्ध्वस्त केला. प्रियश पवार यांना माघारी परतावं लागेल आणि एक आक्रमक फलंदाज कुठेतरी डोईजड होणार होता, परंतु त्याला मात्र माघारी परतवण्यामध्ये यशस्वी होत आहे तो म्हणजे आदर्श सरलेकर. पाणी घेऊन जायचं आहे. त्रिफळाची बाद केलं असं आदर्श आणि धावसंख्या आपण पाहतोय 2 बाद. धावसंख्या 31. जितेंद्र इलेव्हन ओव्हर या संघाची. स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय प्रियसची जागा भरून काढण्यासाठी आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सौरभ. एक मजबूत देहयष्टी असलेला हा फलंदाज. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकवण्याची ताकद त्याच्याकडे असा हा मजबूत देहयष्टी असलेला फलंदाज आपण पाहतोय. परंतु समोर आपण जर पाहिलं ना गोलंदाज आणि फलंदाज मध्ये, तर छोटा हा गोलंदाज पाहतोय आदर्श सरलेकर. कोला टाकला चेंडू, ब्रह्मास्त्र वापरला. नक्कीच क्रिकेटमध्ये दोनच शब्दांना, एक म्हणजे यॉर्कर आणि दुसरं म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर, या 2 शब्दांचा आदर केला जातो. हो हो, आणखी निर्धाव सुरुवात चेंडू, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू वळण घेतोय आणि एक अवांतर चेंडूची सांगता होते. धावसंख्या धावपळकर पाहतोय ती म्हणजे 2 बाद. 32 ही धावसंख्या धावपळकर पाहायला मिळतोय. आदर्श पूर्ण आपला गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. खोलात टाकला चेंडू, नक्कीच विचारात पाडलंय सौरभ याला. एक मोठे आक्रमक फटके मारण्यामध्ये माहीर असलेला फलंदाजाला मात्र शांत करण्यामध्ये यशस्वी होतोय. जे विकासच्या पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च झाल्या त्याची भरपाई करण्यासाठी नक्कीच सौराजने देखील कमबॅक केलं, त्याने 10 धावा खर्च केल्या. आतापर्यंत आपण पाहतोय आदर्श देखील कमबॅक करतोय. कुठेतरी धावाला लगाम घालण्याचा प्रयत्न आदर्श सरलेकर याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. हो हो, फ्रंट फुटला जरा सरसवण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. चेंडू मात्र सरळ इष्ट्याच्या हातामध्ये आणि फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे मूळ गाव कोणतं, तर त्यांचं मूळ गाव आहे आपलं मुरुड तालुक्यातील मुरुड मध्येच. षटकातील शेवटचा चेंडू. आतापर्यंत आदर्शने वाखण्या जो एक चांगली कामगिरी करते गोलंदाजी माध्यमातून, ज्याने आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना देखील माघारी परतवण्याचं पराक्रम देखील करतोय हा गोलंदाज आदर्श सरलेकर. आदर्श गोलंदाजी मार्कर हो पॉइंटच्या दिशेला पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण होतोय. एक चांगली विकेट मात्र मिळणार होती. तर निमेश जानी मागच्या सामन्यामध्ये आक्रमक फटकेबाजी केली होती, जो मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला. नक्कीच इथे निमेश माघारी परतला असता, परंतु अजयकडनं काहीतरी थोडी चुकी होताना पाहायला मिळाली. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला जर सामने जिंकायचे असेल तर अशा झेल घेणे गरजेचं आहे. अजय मला वाटते आपल्या संघातून पहिल्यांदाच त्याला एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली. नक्कीच अजय एक आक्रमक असा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू, ज्याने नावा प्रीमियर लीग गाजवून सोडली, म्हणून तर त्याने इथपर्यंत संघामध्ये पदार्पण केले आपल्या नावे संघामध्ये.
या तुषार चौलकरला विचार करण्यामध्ये भाग पाडलं आणि आज आपण पाहतोय सागर सम्राट न्हावेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. तर इथे मात्र षटक क्रमांक 3 संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकरती पाहायला मिळतात. हा सर स्वराज गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय. चेंडू हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक मुहीब इथे मात्र कोणतीही चुकी करत नाही आणि तेजसनारे मात्र माघारी परततोय. ज्या विकेटची गरज होती, ज्या फलंदाजाला माघारी परतवायचं होतं, धन्यवाद डीजे. नक्कीच शिवसेनेचे गाणे वाजायलाच पाहिजे, कारण आपण करंडक कोणता पाहतोय. माजी वसुंधरा करंडक, पर्यावरण मंत्री माननीय आदित्य ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतून साकारेला आपण ही स्पर्धा पाहतोय. तेजसनरे मात्र 18 धावांवरती बाद होतोय, ज्याने 11 चेंडूचा सामना केला. चांगले योगदान म्हणावे लागेल आपल्या संघासाठी. निमेश हो सुंदर गोलंदाजी करतोय आज. खऱ्या अर्थाने न्हावे संघाची गोलंदाजीची ते धार अचूकता पाहायला मिळते. जे डावखोरा गोलंदाजाचा भाईजान भरणा आहे या गावामध्ये, बरेच असे डावखोरे गोलंदाज पाहायला मिळतात. जेव्हा एखादा पॅकर संघमालक संघ जमवतो तेव्हा तो विचारतो पहिले मला एखाद 2 गोलंदाज डावखोरे पाहिजेत. इथे मात्र निमेशच्या बॅटमधून आलेला फटका फसतोय. फलंदाज मात्र माघारी परततोय. निमेश बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे किल्ल्यावरती राजे शिवछत्रपती महाराजांचा जन्म झाला आणि नक्की त्यांनी स्वराज्याची बांधणी केली. तिथे मात्र निमेश माघारी परततोय. जे मयूरने पकडलेला झेल आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय न्हावे संघाच्या बाजूने. स्वराज पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर खोला टाकला चेंडू. एक्स्ट्रा कव्हर दिशेला मारला चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आदर्श इतर मात्र 1 धाव रोखू शकत नाही. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या पण धावपळकर पाहतोय त्या म्हणजेच 33 ही धावसंख्या धावपळकरती. 5 बाद 33 धावसंख्या. 4थं षटक पाहतोय. 4थ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक, परंतु न्हावे संघाच्या क्षेत्ररक्षणाचं देखील प्रशंसा कौतुक करावं लागेल, कारण चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. ओहो काय सुंदर फटका पाहतोय. सौंदर्य फटक्यामध्ये पाहायला मिळतोय आणि तेवढे चांगलं दर्जा क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय आदर्शच्या माध्यमातून. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल. 3 धाव पूर्ण केल्या. 4थ्या धावेचा प्रयत्न. 4थी धाव पूर्ण होणार का? आणि फलंदाज मात्र धावचित्त होतोय 4थ्या धावेसाठी. डीजे असं मला वाटतं काहीतरी समीकरण पाहायला मिळतं. अजयच्या पाठी आज मात्र चेंडू एखादा दिवस असा असतो ज्याच्या पाठी चेंडू लागला ना की त्याची पाठ सोडत नाही. परंतु तुषारचं देखील इथं पाहायला मिळालं की जशी आपण बैलगाडी हाकालतो शर्यत चालू असते ना,
बैलांच्या पाठीमागे जेव्हा आपण काठी घेऊन धावतात तशा पद्धतीने तुषारला पळताना पाहायला मिळालं. आणि तुषार मात्र नाखुश दिसतोय, कारण तुषारला काही चेंडू खेळ करायचा होता संघासाठी, परंतु तुषार माघारी परततोय. 36 धावसंख्येवरती मिळालेला हा 6वा हादरा. चांगली गोलंदाजी करतोय स्वराज देवले. विकास अनपेड असल्या कारणाने स्वराज मात्र प्रमुख गोलंदाजाच्या भूमिकेत आपण पाहतोय. षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. फलंदाज आपण पाहतोय अजिंक्य. स्वराज पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. खोला टाकला चेंडू, सरळ बॅटच्या सहाय्याने चेंडूला ग्रास करतोय. तत्पर क्षेत्ररक्षण मुहीब रोगे कोणतेही चुकी करत नाही. चालाक क्षेत्ररक्षण, तेवढा चालाक असा थ्रो, परंतु खराब थ्रो देखील म्हणावा लागेल. तत्पर मात्र या 2 धावांमध्ये सहजरित्या पूर्ण केल्या जात आहे. षटक क्रमांक 4 संपतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 ही धावसंख्या दाभाळकरती पाहायला मिळतोय. उमेश साळुंक्यांचं नक्कीच चांगले स्कोररची भूमिका बजावत आहेत. प्रत्येक धावेची आणि चेंडूची अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, जेणेकरून आम्हाला समालोचन करण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होत नाही. 4 षटकांचा खेळ होतोय. 4 षटकामध्ये आपण जर विचार केला तर धावसंख्या जमावल्या गेले ते म्हणजे जितेंद्र 11, रोहा संघाने 38. जे संगणक आकाश भायताडेले सांगितलं होतं की मी 40-45 धावापर्यंत समोरच्या संघाला मी रोखण्याचा प्रयत्न करू, त्यात यशस्वी होताना पाहायला मिळतोय. परंतु अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे 6 चेंडूमध्ये कितपण धावा जमा करणार. स्ट्राईकला पाहतोय आलेला फलंदाज अनिकेत, न स्ट्राईकला पाहतोय तो म्हणजेच स्ट्राईकला अनिकेत, न स्ट्राईकला पाहतोय अजिंक्य. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जितान कडू, एक लेग कटर असा गोलंदाज. लोअर फुलटा चेंडू मात्र जातोय पाहत स्क्वेअर लेगच्या दिशेने. 6 धावेंसाठी खणखणीत दणदणीत षटकार. एमडी वॉरियर्स अप्पा 11 सोनखार विरुद्ध रोहा रॉयल्स. दोन्ही संघाच्या संघमालाकडे नाणेसाठी यायचं आहे. एमडी वॉरियर्स अप्पा 11 सोनखार विरुद्ध रोहा रॉयल्स रोहा. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेपेचीसाठी यायचं आहे. जितांवरती पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवला फलंदाज अजिंक्य अनिकेतने. धावसंख्या धावपळकावरती पाहतोय ती म्हणजे 44 ही धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय. जिदान फ्रंट फुट लेवर मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फलातूरमध्ये चेंडू झेल पकडण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि इथे अनिकेत मात्र माघारी परततोय. डीजे परततो. अनिकेतच्या बॅटमधून एक षटकार देखील पाहायला मिळाला. धावसंख्या पाहतोय ती म्हणजेच 44 ही धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळतोय. षटकातील तिसरा चेंडू घेणारा गोलंदाज जिदाट. कशा पद्धतीचा चेंडू असणार आहे. स्ट्राईकला पाहतोय अजिंक्य. अजिंक्य पाहतोय स्ट्राईकला. चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. एक चांगला लेग कटर चेंडू होताना देखील पाहतोय आपण. आतापर्यंत 7 फलंदाज माघारी परतलेत ते म्हणजे जितेंद्र 11 रोहा या संघाचे. प्रकाश पाटील यांनी सांगितलं संघनायकांनी की 50 धावा मी 50 प्लस करणार आहोत. आतापर्यंत 44 धावा आपण धावपळकडे पाहतोय.
खुला टाकला चेंडू, चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी शॉट हाई लेगच्या दिशेला. प्लस करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि 50 धाव मात्र धावपळकडे पाहायला मिळत आहे. जिदान कडवरती नक्कीच प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज, ते मात्र कमबॅक करतोय. तो हा चेंडू मात्र आपण पाहतोय जास्तच वळण घेतोय. चेंडू अवांतर जातोय. अवांतरने वाढलेली धावसंख्या धावपळकडे म्हणजेच देणगी स्वरूपात आपण पाहतोय ती म्हणजे 51 अशी ही धावसंख्या धावपळकावरती. जिदान चांगल्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळतोय. लेग कट काढलेला चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज. षटकातील आणि या पूर्वार्धातील शेवटचा चेंडू जिदान यांचा. 51 ही धावसंख्या पाहतोय. 7 फलंदाज आतापर्यंत माघारी परतलेत. आज खऱ्या अर्थाने दोन संघामध्ये काटेकी टक्कर मित्रांनो पाहायला मिळणार आहे. कारण आकाशने सांगितलं की 40-45, प्रकाश पाटीलने सांगितलं की 50+. सॉरी, परागाने सांगितलंय. खुला टाकला चेंडू, एक धाव तर पूर्ण सरळ बॅटच्या सहाय्याने मारल्या. स्ट्रेट ड्राईव्ह पाहतोय चेंडू सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी 4 धावांसाठी चौकार. आणि रोहा रॉयल्स रोहा दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर आपण ज्या 56 धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 7-11 न्हावी या संघाला. तर जिदान कडू याच्या या शेवटच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या जिदान याने, त्या म्हणजेच 17 धावा खर्च केल्या. जिंकण्यासाठी 30 चेंडू म्हणजे 5 षटकामध्ये. मी विनंती करते टॉस साठी या. मधला वेळ झालेला आहे. आपण टॉस करून या मॅचचा आनंद घेणार आहोत. रोहा रॉयल्स रोहा संघाचा संघनायक इथे आहे आणि MD वॉरियन्स अप्पा 11 सोनखार संघाचा संघनायक सुद्धा आलेला आहे. तर 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर आपण जाऊया उत्तरार्धाकडे, जिथे या सामन्याचा उत्तरार्ध ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती मी घेऊन जातो आपल्या रोहा तालुक्यातील सर्वांचे लाडके आणि रोहाचा बुलंद आवाज भाईजान यांच्याकडे. 30 चेंडू म्हणजेच 5 षटकामध्ये जिंकण्यासाठी 56 धावांची गरज कशा पद्धतीने पार होणार हे मात्र ऐकूया भाईजान यांच्याकडे. तमाम क्रिकेट के दीवानों का, खिलाड़ियों का माजी वसुंधरा करंडक 2022 पर्व पहले आज इस प्रतियोगिता का तीसरा दिन दोस्तों, एक भव्य दिव्य टूर्नामेंट और आज दूसरी फेरी का ये पहला मैच होने जा रहा है. जितेंद्र 11 रोहा विपक्ष सार्थ 11. भाईजान 1 मिनिट आपण टॉस करणार आहोत. कॉल असेल तर टेल इज द कॉल आणि टेल टॉस जिंकलेला आहे. आपण पाहतो तर सोनगार संघाने. आपण टॉस जिंकला, सर्वप्रथम आपला निर्णय काय असेल? सर्वप्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू.
तर रोहा रॉय संघाने आपण पाहिलं मस्त सकाळच्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली होती. तर किती टार्गेट असेल? आपण सकाळी पाहिजे नक्कीच 70 धावा बनवल्या होत्या. 45 ते 50 तुमचं त्यावेळी, परंतु 70 धावा तुम्ही बनवलं. तर आता किती धावा रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल त्यांच्यासमोर? 45 ते 50 धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आपण पाहतो 40 ते 45 धावा रोखण्याबद्दल कोणतं आव्हान असेल त्याला तुम्ही लवकरात लवकर आपल्या पासून दूर करण्याचा प्रयत्न कराल? सलमान. तर नक्कीच सलमानवर नजर असणार आहे आणि 40 ते 45 धावांचा रोखण्याचा प्रयत्न असेल. बेस्ट ऑफ लक. आणि नक्कीच शाकीर मामा, बरंच वर्षांतर आपण पाहिलं क्रिकेटमधलं एक महत्त्वाचं नाव, सध्या कॉमेंट्री करत नाही आहे, परंतु अपेक्षा आहे की नक्कीच आम्ही तुम्हाला पाहू. कारण जेव्हा आम्ही पाहिले याचे तेव्हा शाकीर मामाची एक जबरदस्त हिंदीमधली कॉमेंट्री आम्ही पाहिलेली आहे, परंतु आता कुठेतरी थोडंसं नाराज केलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण चांगले बॅट्समन सुद्धा होते, परंतु पुन्हा एकदा फलंदाजी पाहिजे. तर टॉस हारलेला आहे. सर्वप्रथम तुम्हाला फलंदाजी करायची आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 70 धावा बनवल्या होत्या. गणिनाचा आपण चांगला प्रदर्शन पाहिलं होता. या मॅचमध्ये तुमची काय रणनीती असेल? तर किती धावा तुम्ही बनवणार आणि त्या धावा तुमच्यासाठी सेफ असतील? जरूर तुमच्याकडे सलमान, शाकीर सारखे चांगले गोलंदाज आहेत, परंतु त्याची रणनीती काय असेल? आमच्या बॅट्समन साईड ते चांगली आहे, बॅटिंग साईड, पण आम्ही 65+ काढू. 65 बनवण्यासाठी तुम्हाला कोणावर विश्वास आहे? सलमान जर समजा स्वस्त्यात बाद झाला तर मात्र नंतर कोण ती जबाबदारी स्वीकारू शकतो? मजर गौरी आहे, इम्रान डबीर आहे, शकीब आहे, सलीम आहे. तर नक्कीच त्याचप्रमाणे ह्या आयोजनबद्दल काय सांगशील? पर्व पहिला आहे तर पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत, तर काय सांगशील या आयोजकांबद्दल? आयोजन बघितला ते पहिलीच टुर्नामेंट आहे आणि चांगली टुर्नामेंट आहे. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक. आपण जाऊया पुण्यात मॅचकडे जिथे भाईजान आहेत. धन्यवाद. टॉस जिंकलाय सोनकर संघाने आणि प्रथम फील्डिंग स्वीकारले. धन्यवाद. तो यहाँ पर दोस्तों दूसरी फेरी का सत्र शुरू होने जा रहा है. स्ट्राइक पे किशोर पाटिल, नॉन स्ट्राइक पे जावेद कालो के गेंदबाजी के लिए आते हुए जितेंद्र 11 रोहा की जानिब से पहला पावर प्ले का षटक लेकर आते हुए प्रियेश पवार. प्रियेश पवार के हाथों में गेंद. किशोर पाटिल स्ट्राइक पर. पहली गेंद के ऊपर गगनभेदी, गगनचुंबी आगाज किया है षटकार लगाकर सीमा रेखा के बाहर. बैकवर्ड स्क्वायर लेग डीजे. सर इनकी ये टीम आज इस प्रतियोगिता में शिरकत फरमाते हुए, पर यहां पर प्रवेश पवार के ऊपर पहली गेंद के ऊपर छक्का लगाकर आगाज किया है. अक्सर कहा जाता है दोस्तों अभी अभी छक्का लगाया है, चौवा लगाना बाकी है. आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है. तो क्या अंजाम होगा इस मैच का? और फिर से एक बार गेंद हवा में, गेंद के नीचे अनिकेत बाबू, और ये ऐसे खिलाड़ी देखिए पहली बार यहां पर कैच. पर सत्यानाश किसका होगा ये तो आने वाला वक्त और समय बताएगा. इसी रन के साथ स्कोर जा पहुंचा है 7 रन. 7 अंक का मुझे याद दिलाता है महेंद्र सिंह धोनी, माही साक्षी भाभी का हीरो जिसे कहा जाता है, उनका महेंद्र सिंह धोनी, इनका जर्सी नंबर 7 स्कोरबोर्ड पर आता हुआ एक लाइफ लाइन के साथ बल्लेबाजी करते हुए. नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज किशोर पाटिल. फिर से एक बार प्रियेश पवार, क्रिकेट का आदिल शाह जिसे कहा जाता है, वो खिलाड़ी. जावेद कालोखो के लिए इस बार सफल होकर खेल दिया बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. चौकार. रन स्कोरबोर्ड पर. पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर सिंगल. स्ट्राइक रोटेट किया और अपने साथी सहकारी जावेद कालोखे को बल्लेबाजी का मौका दिया और उन्होंने चौका लगाकर अपनी टीम का स्कोर खड़ा किया 11 रन. 3 गेंदे पहला पावर प्ले का षटक. अच्छी बल्लेबाजी यहां पर सारथी 11 नावे टीम की जानिब से. फिर से एक बार प्रियेश पवार क्या कमबैक करने में कामयाब होंगे, और इस बार देखिए सीधे बल्ले से अपुल का फटका. 440 का झटका, गेंद सीमा पार. षटकार डीजे.
यश पवार का पर अपील करते हुए अपील में आत्मविश्वास का उत्साह और अंपायर तटस्थ अंपायर अजिंक्य जी सुटे और उनका साथ देते हुए सलीम सिद्दीक। तो फिर से एक बार यहां पर बिंदी गेंद जाती हुई डॉट गेंद जाती कम बैक किया है गेंदबाज प्रियेश पवार ने। स्कोर रुका हुआ 17। दोस्तों क्रिकेट की राशि के लिए 17 अशुभ अंक माना जाता और इस बार गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा जापाना तू सिगरेटो तोहफा। दूसरा पावर प्ले का शतक लेकर आते हुए जितेंद्र 11 रोहा की जानिब से गेंदबाज अजिंक्य पाटिल। स्ट्राइक पे किशोर पाटिल, नॉन स्ट्राइक पे जावेद कालोखे, जिन्होंने 2 बड़े हिट लगाए अपने टीम के लिए एक बड़ा स्कोर खड़ा किया है। जीतने के लिए जो 56 रनों का लक्ष्य खड़ा किया है, इस लक्ष्य को पार करते हुए फिर से एक बार अजिंक्य पाटिल अपने ओर की पहली गेंद। आहार इस बार तेज तर्रार गोली की रफ्तार की तरह गेंद पर विकेट कीपर थोड़े से अनिल वारकर फंबल हो गए थे और आंखों ही आंखों में इशारा करते हुए चीते की दौड़ लगाते हुए 22 के रूप में 1 रन जरूर मिला। इसी रन के साथ स्कोर जा पहुंचा 24 रन स्कोर बोर्ड पर। अच्छी गेंदबाजी की थी गेंदबाज सम्माननीय इस टूर्नामेंट के आयोजक यतीन जी धुमाल सर, इनकी जानिब से विकेट की हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम आता हुआ। इनामों की बौछार गेंदबाज अजिंक्य पाटिल के लिए अपॉर्चुनिटी। सम्माननीय आयोजक यतीन उल्लास धुमाल सर, युवा सेना उप जिला अधिकारी दक्षिण रायगढ़, इनकी जानिब से हैट्रिक के लिए 500 रुपए। और इस बार देखिए सफल होकर खेल दिया है, आगे आकर खेला हुआ शॉट मिड ऑफ बॉर्डर लाइन के बाहर, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, षटकार। 500 रुपए का इनाम, छक्कों की हैट्रिक के लिए इनामों की बौछार। यहां पर खलनायक बनते हुए बल्लेबाज जावेद कालोखे यहां पर 1 रन जरूर आसानी से मुकम्मल किया। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 30 रन स्कोर बोर्ड पर। इरादे स्पष्ट करते हुए यहां पर सार्थ 11 नावे टीम, जयेश पाटिल पुरस्कृत, ये टीम के स्पॉन्सर जय जी पाटिल सर यहां पर खुश होते हुए फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज अजिंक्य पाटिल, किशोर पाटिल के लिए, और इस बार किशोर पाटिल ऑन द फायर, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर का कम बैक करने में कामयाब होंगे। छक्कों की हैट्रिक के लिए जयेश जी पाटिल और मनोज जी भाई तांडेर की जानिब से 500 रुपए का इनाम। फिर से एक बार कम बैक, यहां पर बिंदी गेंद जाती हुई, डॉट गेंद जाती हुई, इसी तरह की गेंदबाजी करनी होगी गेंदबाज अजिंक्य पाटिल को।
तो स्कोर रुका हुआ हमारे गुण लेखक जी बतलाते हुए 37 रन बिना कोई विकेट खोए। दूसरा और प्रगति पर 56 रनों का जो लक्ष्य खड़ा किया, एक विराट स्कोर खड़ा किया था, पर अच्छा प्रत्युत्तर यहां पर बल्लेबाजी करने वाली टीम देते हुए फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास। थोड़ी सी गेंद नीचे रहती हुई इस बार किशोर पाटिल को चकमा देने में कामयाब। बिंदी गेंद जाती हुई, डॉट गेंद जाती हुई। हमारे गुण लेखक प्रदीप जी भोईर सर हमें बतलाते हुए दौर की समाप्ति के बाद बिना कोई विकेट खोए स्कोर जा पहुंचा है 37 रन। नावा गांव के उप सरपंच मनोज जी भाई तांडेल और सम्माननीय जय जी पाटिल सर, इनकी जानिब से छक्कों की हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम आता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम सार्थ 11 नावे के लिए। तो यहाँ पर दौर की समाप्ति के बाद स्कोर क्या पहुंचा है 37 रन। जीतने के लिए भी 18 गेंदे और हमारे गुण लेखक जी बतलाते हुए 19 रनों की जरूरत। 18 गेंदे 19 रन। गेंदबाजी के लिए आते हुए निजी पहला टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज अनिल वाडकर। अभी अनिल वाडकर को यहां पर करिश्मा करना होगा, चमत्कार दिखाना होगा, अपनी टीम के लिए ब्रेक थ्रू दिलाना होगा। जो बल्लेबाज का बल्ला बोल रहा है उसे खामोश रखना होगा, शांत रखना होगा, क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं। माजी वसुंधरा करंडक 2022 पर्व पहले आयोजक यतीन उल्लास जी धुमाल, युवा सेना उप जिला अधिकारी दक्षिण रायगढ़, इनके माध्यम से जो भव्य दिव्य टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया हुआ है माजी वसुंधरा करंडक 2022 में 18 गेंदे 19 रनों की जरूरत। गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज अनिल वाडकर, स्ट्राइक पे जावेद खालोके। और इस बार जावेद खालोके को पहली गेंद पर विकेट का पतन, ब्रेक थ्रू दिलाया, बड़ी मछली जाल में फांसी, डीजे को मौका। नावे की जानिब से बल्लेबाजी करते हुए दिखाई देते हुए तो फिर से एक बार क्या रणनीति रहेगी। पहली गेंद पर ब्रेक थ्रू दिलाया गेंदबाज अनिल वाडकर ने जितेंद्र 11 रोहा टीम के लिए थोड़ी सी साहस की राहत लेते हुए। तो फिर से एक बार दूसरी गेंद डालने के लिए तैयार, सामना करेंगे वन डाउन बल्लेबाज आकाश भाई तांडेल। स्कोर रुका हुआ हमारे गुण लेखक जी बतलाते हुए 37 रन, एक विकेट के नुकसान पर। जीतने के लिए जो 56 रनों का लक्ष्य किया है 17 गेंदे, अभी भी जीतने के लिए 19 रनों की जरूरत। 17 गेंदे 19 रन। ईच मैच में कहानी में ट्विस्ट करना होगा, थोड़ा सा समीकरण बदलना होगा अनिल वाडकर को। और इस बार बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास, मिस स्ट्रोक हो गए। गेंद थोड़ी सी नीचे रहती हुई बल्लेबाज को अचंभित किया और खुद के फॉलो थ्रो में गेंद को गैदर करते हुए कोई इनकी गुंजाइश नहीं, हर गुंजाइश को खारिज करते हुए जितेंद्र 11 रोहा की जानिब से गेंदबाज अनिल वाडकर, जिन्होंने बल्लेबाजी में थोड़ा सा नाराज किया था पर गेंदबाजी में अपने टीम के लिए थोड़ा सा संयमी पारी खेलते हुए विकेट की हैट्रिक के लिए सम्माननीय यतीन उल्लास जी धुमाल सर, इनकी जानिब से 500 रुपए का इनाम। और ये देखिए कड़ा राष्ट्रो, गेंद हवा में, दर्शक बने फील्डर, फील्डर बने दर्शक, हवाई फायर। और यहां पर छक्के की सहायता से स्कोर जा पहुंचा है 43 रन। अभी भी जीतने के लिए 12 रनों की जरूरत, 13 रनों की जरूरत। इस मैच में गेंदबाज के ऊपर प्रहार किया है आकाश भाई तांडेल। पर इस बार हेलीकॉप्टर लैंड करने का प्रयास, फिर से एक बार बिंदी गेंद जाती हुई, कम बैक किया है यष्टि रक्षक तेजस नरे। हिट करने का प्रयास सफल हो गए थे पर फील्डर थोड़े से बल्लेबाज क्रीज में नमूद थे, कोई यहां पर जोखिम नहीं। डॉट गेंद जाती हुई, स्कोर रुका हुआ। 4 गेंदें जरूर हो चुकी है। पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद पर छक्का, चौथी गेंद डॉट। अभी भी 13 रनों की जरूरत है। तीसरा और प्रगति पर एक छक्के की सहायता से खेलते हुए बल्लेबाज स्ट्राइक पर आकाश भाई तांडेल। इस बार फिर से एक बार अच्छी गेंद गुल्ले स्पॉट पे टपा खाने के बाद थोड़ी सी अंदर आती हुई विकेट कीपर तेजस नरे के दस्तार में कोई रन की गुंजाइश नहीं। यहां पर हर गुंजाइश को खारिज करते हुए कहानी में ट्विस्ट आता हुआ, एक तुम्हारी तो एक हमारी। तीसरे ओवर की अभी भी आखिरी एक गेंद आना बाकी। विकेट की हैट्रिक के लिए यतीन जी धुमाल सर, युवा सेना उप जिला अधिकारी दक्षिण रायगढ़, इनकी जानिब से विकेट की हैट्रिक के लिए 500 रुपए और छक्कों की हैट्रिक के लिए जय जी पाटिल और मनोज जी भाई तांडेल, इनकी जानिब से भी 500 रुपए का इनाम आता हुआ
फिर से एक बार अनिल वाडकर, और इस बार देखिए अनिल वाडकर के ऊपर प्रहार, गेंद सीमा पर, षटकार। से स्कोर जा पहुंचा है 49 रन। जीतने के लिए 12 गेंदे 7 रनों की जरूरत। अभी भी दोस्तों मैच में कभी भी बदल सकता है, क्योंकि रंकाचा राजा और राजा का रंग होने में देर नहीं लगती, इसे कहते हैं क्रिकेट। तो फिर से एक बार गेंदबाजी के लिए आते हुए निजी पहला, टीम की ओर से चौथा ओवर लेकर आते हुए गेंदबाज निमेश, स्ट्राइक पे बल्लेबाज सलामी वीर बल्लेबाज किशोर पाटिल। इस बार सफल होकर खेल दिया है, शॉट लॉन्ग लेग की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई, भाग मिल्खा भाग, अनिकेत गेंद के नीचे जब तक आते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस 2 रनों की सहायता से स्कोर जा पहुंचा 51 रन। जीतने के लिए 11 गेंदे, अभी भी 5 रनों की जरूरत। यहां पर थोड़ा सा गेंदबाजों ने नाराज किया है जितेंद्र 11 रोहा को, जबकि पहली ओवर में खराब गेंदबाजी प्रियेश द्वारा, जिन्होंने 23 रन खर्च किए थे। दूसरी बार गेंदबाजी के लिए आए थे गेंदबाज अजिंक्य, जिन्होंने 14 रन खर्च किए। पर इससे एक बार चौथा ओवर लेकर निमेश अपने ओवर की दूसरी गेंद, सामना करेंगे बल्लेबाज किशोर पाटिल। हवा का झोंका थोड़ा सा मैदान में रुख बदलता हुआ, इस बार किस तरह की रणनीति, क्या हवा की झोंके के साथ इस बार समीकरण को बदला जाएगा। निमेश अपने बॉलिंग मार्ग पर किशोर पाटिल के लिए, इस बार अपर कट करना चाहते थे, गेंद का बल्ले का कोई संपर्क नहीं। यहां पर बिंदी गेंद जाती हुई, डॉट गेंद जाती हुई। आदित्य जी ठाकरे साहब पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य, इनके संकल्प से इस टूर्नामेंट का आगाज किया। माजी वसुंधरा करंडक 2022 इस प्रतियोगिता का आज का तीसरा दिन। आयोजक यतीन उल्लास धुमाल और तमाम क्रिकेट के रसिक और उनके साथी सहकारी। और इस बार देखिए एलिवेशन देखिए, क्रिकेटिंग परफेक्ट शॉट, गेंद का कॉर्नर सीमा रेखा के बाहर। विजय रायगढ़, इनके माध्यम से हर मैच में मैन ऑफ द मैच का खिताब दिया जाता है। माजी वसुंधरा करंडक 2022। मैं सम्माननीय महेश जी ठाकुर सर इनसे गुजारिश करूंगा कि अपने शुभ हाथों से इस मैच का मैन ऑफ द मैच, पर्यावरण जिसे कहा जाता है, झाड़े लावा पृथ्वी वाचवा, माजी वसुंधरा का चषक, ये जो रोप्य है उसे देने के लिए आमंत्रित करना चाहूंगा। किशोर पाटिल मैन ऑफ द मैच से नवाजे जाएंगे, जिन्होंने इस मैच में 6 गेंदों में 21 रनों की पारी खेली, नॉट आउट। वो बल्लेबाज किशोर पाटिल, 7-11 9 जयेश पाटिल टीम इनकी।